काय मग पिंटू शेठ, काय येतंय का नाही डोक्यात? काय यालता रे काय? अहो, याल तर नाही हो. मग? जरा माग बघा, माग बघा. बितड आहेत. हा पिंटू शेठ, यालतार भिताड याच्या पलीकडे काय दिसतंय का नाही? माझ्या नजरेत ना बघा, माझ्या नजरेत ना. तुझ्या नजरेतून हाय बाबा काय गोठा आहे, घर आहे, जमीन आहे. प्रॉपर्टी बघा पिंटू शेठ. हा. कस काय हा? प्रॉपर्टी हाय बर का, मोक्याची मोक्याची जागा आहे. पण आपली नाही ना. हा आता आपली नाही बरं का पिंटू शेठ, पण काय माहितीये का, सोडायची का एवढी चांगली प्रॉपर्टी नाही? तुम्ही मला सांगा, एवढा चांगला फ्रंट बिंड आहे, जागा निवांत मोकळी आहे, रस्ता टच आहे मागून. हा? आणि ह्या प्रॉपर्टीला असं सोडणं म्हणजे काय बरोबर वाटत नाही. ते तू बोलतोय ते सगळं खरं आहे. मस्त माझ्या पण डोळ्यात भरलेली आहे. पण आता हे आपल्याकडे आणायचं असेल तर करायचं काय हे मला कळाना. अहो, करायचं काय म्हणजे झोल झोल, झटका झटका. झटका. हा. आणि झटका केल्यावर आपल्याला झटका लागलो. कसं लागेल? आता ही प्रॉपर्टी कोणाची आहे? त्या किशाबाची. हा. हा, आता किशाबा त्याची पोरं आणतो, असतोय मुंबईला. हो. बरं, मुंबईला जातानाच तिथनं निघला तेव्हा त्याचं वय किती होतं? काय असेल 60-70च्या आसपास असेल. 80चा म्हातारं होतं ते. हा का? हा, पार गाव सोडून गेलं तेव्हाच खांगलेलं होतं. त्याला आता उठाय बसायचं कळत नसेल. नाही मग आता जास्त झाला असेल. हा, सोडून गाव सोडून त्याला 20 वर्ष झाल्यात. आणि मग किती झालं त्याचं वय? मग आता पार 100च्या आसपास टेकला असेल तो. नाही, मी म्हणतो टेकला असं नाही, हं. डायरेक्ट टेकावलाच त्याला. मग म्हणजे काय करायचं मला कळा ना तू. म्हणजे आपण काय नाही करायचं, हं. खोटा मृत्यूचा दाखला तयार करायचा किशाबाचा. तुझं डोकं म्हणजे लय खत्री डोकं आहे, छोटा हत्ती. आणि मग हत्ती जरी असलो ना, डोकं म्हणजे आपलं आ. खतरनाक खतरनाक. आणि काय करायचं हं. की शवाचा मृत्यूचा दाखला करायचा. हं. आणि त्याचं पोरग नाही का ते हं. आब्या आब्या, हा. त्या आब्याच्या जागी आपलाच एखादा माणूस दुसरे घेऊ आपण. हा. आपलाच माणूस घ्यायचा, सांगायचं त्याचा पोरगा आहे आणि प्रॉपर्टी प्रॉपर्टी आम्हाला इकायची आहे. तसा बी तो किशाबा आणि त्याचं पोरग गावात कधी येत नाही आणि त्यांना कुणी ओळखत बी नाही. हा मग काय हरकत नाही. ते फुटायचा बी नाही दुसऱ्या. हा, आणि जरी समजा उद्या काय उघडकीस आलं प्रकरण, हम्म. तोपर्यंत प्रॉपर्टी इकून आपण पैसे नव्हतो घ्या रा. अरे ए छोटा हत्तीला का तू तू खरा कार्य करताय राव माझ्यासाठी एवढी तू तर मग एक नंबर. आणि अजून एक प्लॅन सांगतो. काय? समजा उद्या आपला झोल पकडलाच, हा. तर कोण निकणार आहे? दुसऱ्या. हा. घेणारे निकणारे बघून येतील ना, आपण दोघे तर पैसे घेऊन सटकायचे. आता खरा प्लॅन काढला तुझा. चल मग लागू तयारीला आणि काय. चला दुसऱ्याला गाठू आपण आता. चल. हॅलो, हा दुसऱ्या यार येणार आहे का नाही तू बाबा? मामाच्या इकडं. आणि किती दिवस थांबणार आहे तिकडं? महिनाभर वय. हे पण काय आलं? मामाच्या इकडे जाऊन बसले. लका चिलेट उठायला आणि तमाशा फुटायला. ते ना काय माहितीये का, मामाच्या पोरीचे आशे बसले ते. अशीच जिंदगी जाणार आहे त्याची. अरे पैसा कमवून घ्यायचा माणसानी. आता काय करायचं? आता काय, आता प्लॅन चेंज. आता काय किस्सा बदलायचा का? अरे बाप नाही बदलायचा बाबा, पोरगच बदलू ना आपण. नाहीतरी दुसरे पोरग म्हणून दाखवणार होतो ना आपण. हा. दुसऱ्याच्या ऐवजी करण्याला दाखवू, करण्याला. करण्याला हा सरपंचाचा गडी. हा अरे पण ते होईल का? हा, होईल म्हणजे काय, उलट ह्याच्यात तुमचा राजकीय फायदा आहे. हा काय, कसा सांगू का, हा, काय? उद्या समजा करण्या कशात गुतला तर आपल्याला जाहिरात करता येईल ना, सरपंचांच्या माणसाचे काळे धंदे. हे एक नंबर. असंच करू मग. करण्याला घेऊ आणि मग आपला खेळ तर चालूच आहे पुढं. हा, म्हणजे काय माहितीये का, ते गांडूळ मारणार आणि काठी पण नाही तुटणार. चला. छोटा हत्ती, हा, अख्खं वावर बघितलं वाका करण्या काय दिसना पण. या करण्याचं आहे ना असं आहे, कामाच्या वेळी कुठे तार पडतं काय माहिती. हाय ना कुठे गेले. इकडे इकडे. हो गयो इथे. आम्हाला म्हणला मामाच्या गावाला आहे, महिना लागन आणि इथं लपून बसला मखत. अहो पिंटू शेट, तुम्ही सारखं सारखं खोटा बोलता त्याच्यामुळे मी तसं बोललो. मी काय खोटं बोललो तुला? आणि तुम्ही सारखं सारखं काम सांगता ना मला त्याच्यामुळे. अरे मग खोट आमच्याशी खोटं बोलतो होय? हा, आमच्याशी खोटं बोलतो. दोन टोल हान पहिलं. दोन टोल हान. नाही नाही, हाणू एक नको. मिनिट, काम करायचं ना, नाही तर आपला एक आहे ना महत्वाचं काम होतं तुझ्याकडे.
काय तुम्ही अशी कामं सांगता ना म्हणून मी बसलो होतो तिथं. अरे काम तर ऐकून घ्या आधी. काम नाही ऐकलं न्याला कसं काय करायला लागलं रे पुढचं? कळलं, सांग, कळलं. सांग, 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 काम काम सांग. काम काय आजपासून तू दुसऱ्या नाही मग? अभिजित. या बघा बदललं का नाव मा नाव काय आहे? दुसऱ्या अरे तुला सांगतोय तेवढं कर ना बाबा. अभिजित अभिजित. आम्ही इकडे तुझा नशीब बदलायचा विचार करतोय आणि तू नाव बदललं म्हणून चिडतो. मग? आतापर्यंत हे दुसऱ्या नाव होतं, तुला काय फायदा झाला का? अभिजित नावाचे तो लाखात पैसे मिळतात. डायरेक्ट लखपती लखपती. हा. दुसऱ्या नावाचा आजपर्यंत मला कधीच फायदा नाही झाला. आणि मग अभिजित नावाचा होईन का? अरे होणार म्हणजे प्लॅनिंगच तसं आहे, प्लॅनिंगच. हा का? झटका झटका. काय विषय सांग सांग लवकर सांग. आपल्या गावातलं तो किसावा आहे का? हा. हा त्याची आहे ना, त्याची जमीन आहे का पडीक हा. ती कायची झोल करून तसा बी किसाबा गेलाय मुंबईला. त्याला झालेत किती दिवस आणि त्याची पोरं ती तर कधी गावात आलं नाही आणि त्यांना कोणी ओळखत नाही. हम्म. मग काय करायचं आपण? किसाबा गेला म्हणून मृत्यूचा दाखला तयार करून घ्यायचा हो आणि त्याचं पोरग म्हणून तूच दाखवायचा तलाठी भाऊसाहेबांना आणि ती जागा टाकायची इकून. कसा plan आहे? असा प्लॅन आहे काय हा. आपण त्याच्यात मा काय फायदा? तुझा काय फायदा म्हणजे तुला 500 देऊ ना आम्ही. हा? 500 नाही मग? 20% मला पाहिजे. 20%. मग यायला महत्वाचं काम आहे. आपण 20%. मग चटाती चटाती. होऊन दे 20% ते 20%. उरल 80%. त्यातलं 40% करून घेऊ ना आपण. बरोबर आहे. आपलाच माणूस नाही का हा, किती झालं तरी. करून टाक करून टाक. कसं आहे दुसरे, हा. आता एवढा मोठा तुला द्यायचा हिस्सा हा. तरी चालेल, काय हरकत नाही. पण काम व्यवस्थित करायचं बरं का. हा? काम मी आहे ना एकदम चोखपणे पार पाडणार. कसं? चोखपणे. एक मिनिट आता इथंच थांब बरं का. कसं आहे, तुषार भेटलाय, काम होणार आपलं व्यवस्थित आहे का नाही? हा तलाठी भाऊसाहेब, हत्ती हत्ती. अहो मी हत्ती बोलतोय. हा ते आमच्या गावातला ते किशाबा नाही का, किशाबा. हा ते मुंबईला गेलतं बघा जुन्या काळापासून. ते वारलंय. हा आता तुम्ही नाही ओळखत त्या किशाबाला. अहो तुम्ही यायच्या आधीपासूनच ते मुंबईला निघून गेले. हा त्याचं पोरग आहे ना, पोरग ती इकडं आलंय आता. ती जागा आहे ना, जागा त्या नाही कोण टाकायची. हा काय आता गावात कोण नाही म्हणल्यावर काय करणार ठेवून. हा तर तेव्हा ती कागद तयार करून ठेवा आणि ते किशबाचा मृत्यूचा दाखला बी काढून ठेवा तेवढा. हा 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 चालतंय चालतंय. तेवढं तुम्हाला माहिती पाठवून ठेवतो व्हॉट्सअपला. काढून ठेवा कागदपत्र. हा जमलं. चला आता चला. चालतंय चला. ए तेवढं डिटेल त्याला व्हॉट्सअपला पाठवून दे. हा 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 दुसऱ्या आता बांधणं वाटेल बरं का पिंटू शेट. अभिजित अभिजित नाही ना मा. अभिजित यो. मग दुसरा का म्हणतो? बरोबर. हा अभिजित अभिजित. हा. आता कॅरेक्टर मध्ये शिरलोय ना. हा हा मग? हा. ऍक्टिंगचा लय बेकार किडा आहे याला. हा होय. हा. आता दुसरा म्हणतो खुशाल. अभिजित. बस आता खुश ना? खुश. एक मिनिट. हॅलो. हा तलाठी भाऊसाहेब बोला ना. हा 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 होती पोरगी होती किशाबाला. तिचं काय? अहो तिची सही कशाला लागते आता तिथे? लागती बाबा लागती. लागते वय. हा काय नाव म्हणले? अर्चना. हा आणतो. हा सांगतो त्यांना. हा हा चालतंय ठीक आहे. हे एक वेगळंच लपड आहे राव. आता अर्चना कुठून आणायची? तू नको टेन्शन घेऊ. तू फक्त अभिजित एवढंच फक्त राहा. बरं, चालतंय. अर्चनाचं टेन्शन घेऊ नको आता तू. काय अर्चना तुम्ही होणार आहे का? मी कशाला अर्चना होईल. मग माझ्याकडे अर्चनासाठी पोरगी आहे. कोण आहे? सांगतो तुला सर. अर्चना कोण आहे राव ती? असं आहे सगळं. बरं ठीक आहे, पण ह्या सगळ्यात माझा काय फायदा आहे? फायदाच फायदा आहे. हा काय फायदा आहे? काय फायदा म्हणजे हा. आता खुरपायला गेल्यावर किती रोज मिळतो सांग बरं तुम्हाला? 500 रुपये. 500 रुपये ना. तुला दोनदा सही करायला यायची. हा. आम्ही 500 1000 रुपये देऊ तुला. हा हा ती बी नुसती सही करायची, खुरपायचं नाही तिथं जाऊन. चालतंय मग काय? चालतंय ना? हा Done ना? चालतंय की. राजीव तू काय येडी आहे काय? अगं सही करायची मोठा विषय. मी 20% घेतल्यात माहितीये का? 20% घेतलेत वय. मग ते आपल्या खुरपायच्या याच्यावर 500 रुपये रोजावी येते. याला मग. काय अर्थ आहे का? ए ह्याने 20% घेतलेत ना, मला पण 20% पाहिजे मग. नाही. मग मी नसते येत. फटाती.
अरे जाऊ दे 20% दोघा दोघांना जाईन उरते 60% 30% तुला 30% मला घे आता वाप समजून सगळं. अरे पिंटू शेट असं करायचं म्हणता? अरे जेवढ्यात समाधान तेवढ्यात मान. चालतंय. दिले 20%. डन डन. पक्क. चालतंय की हा. मग. हा पण तुझं नाव काय? काय? अर्चना. 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 हा माझा अभिजित. हा माहिती हा, माहिती आहे ना ठीक आहे. हा माहिती. येतोय की याला येतोय. अर्चना अभिजित चला. चला. कुठं चल जरा तुला खर्च करतो चल. आता हा? हा चल 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 जरा 20% ऍडव्हान्स देतो तुला चल, जरा. चल. ये. चला. हो पुढे तो आलो आम्ही. हा चालतंय. आयला गेली राव. मला काय आणलं? अरे बिन सुपारीचं पान खाल्ल्यावर आणि पाचकन थुकला ना. काय गरज होती का तिला सांगायची 20%ची गोष्ट? 1000 रुपयात मिटत होती ती. मी काय चुकलो? हे, चूक केली का रे आपण याला घेऊन? काय जाऊ दे पिंटू शेट. तुम्हाला सांगतो मी अभिजित आहे. नसलं पटत तर मी चाललो निघून. नाही 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 नाही. याला का? चल बाबा चल. यायला दुसरा अभिजित कुठून आणणार तुम्ही? आता आहे ना सगळं ठरल्याप्रमाणे. हॅलो हा भाऊसाहेब. हा हे काय अभिजित आणि अर्चना आहे माझ्या संगत आहेत. तिसरं पोरग बारक. हा 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 चालतंय चालतंय. हा नको आता त्याला काय. हा हा दुसरं पोरगं? आता हे तिसरं पोरग कुठून आणायचं? बारक बारक लागतंय. टेन्शन घेऊ नका. आता हे दोघं झाले म्हणल्यावर तिसरा पोरगा बी भेटणार. कुठं भेटणार पिंटू शेठ? माझ्या डोक्यानुसार माझ्या डोक्यात एक पोरगा आहे. चला तुम्ही डोक्यात ये ते समोर आणा. येणार त्याला समोर आणू. तुम्ही पहिलं माझ्यासोबत चला. चला चला चला, दुसऱ्या. हा करण्या. अरे कर की काय होते त्याला? हा फोकाट कोण करायला मोकळे का? अरे फुकाट कोण तुला देणार आहे का? देतो ना काहीतरी. किती द्याल? किती? सरपंच तुला महिन्याला किती पगार देतात? 15,000. महिन्याला 15,000. हा. आम्ही तुला 2 सह्याचे 15,000 देतो. काय 2 सह्याचे? 15,000 रोख मोजून घ्यायचे. हा हा किती दिवस लागला सह्या करायला? 10 मिनिटं. एका दिवसात सही करायची फक्त. हा? हा जमतंय. डन 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 डन. जमलं आज. करण्या, हा. लय भोळ आहे तू ते टाळी. मी घेतले 20%, ह्याने घेतले 20% आणि व्यवहार आहे करोडाचा. तुला 15,000 वर कटवला यांनी. नाही 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 कॅन्सल कॅन्सल. छोटा हत्ती पिंटू शेठ हे नाही जमणार मला. याला 20% मला 15,000 देता वय. अहो करोडाचा व्यवहार आहे. मला पण पाहिजे 20%. 2 टाइम जेवण देतो ना तुला. नाही नाही जमत नाही. अरे 100 रुपये वाढून देतो. जमत नाही. आणि मग काय करायचं आता? 20% द्यायचं मला. 20% ह्याला म्हणजे ह्याला 20 म्हणजे आपण 20 टक्क्यावर होय. घ्या बॉम्बला अजून बॉम्बला सांगा अख्ख्या गावाला. आईला मला काय जमणार नाही बरं का. अरे ह्याला 20% द्यायचं म्हणजे काय? द्यावा लागल. अरे जरी त्यानं 60% दिलं तरी आपल्याला बाकीचं राहतंय तेवढ्यात घे समाधान मानून. अरे काय घ्या समाधान मानून? 20% असतात का कुठं? अरे बाबा जे हातात आलंय ते घे ना. ते हे बी जाईल. म्हण त्याला डन. म्हणा बोला बोला. डन. हा जमलं. चला मग पुढे सह्या करायचे. चल सोबत चल. आता काय जमीन करतो का? तिकडे जाऊन करायला लागेल ना. तुला बोललो का मी? ए अरे भांडू नका सायो पर्यंत चला लवकर आता. हाती, शांत अरे काय सांगतो? शांत शांत. चला चला, चला. 20% लक्षात ठेवा फक्त. ए यार चला. काय म्हणता भाऊसाहेब? अजून एक भाऊ होता बारका. चालतंय. अजून कुणा कुणाच्या सह्या लागणार आहे मला एकदाच सांगा भाऊसाहेब. हा अहो नेमकं होतं कोण कोण? हा झालं 2 पोरं झाली 1 पोरगी झाली. आता अजून एक भाऊ. 20%. घाबरा तो. हा हा पण ह्याच्या नंतर नाही ना अजून कोण राहिलं? चालतंय. अरे 20% सांग ना त्याला. पण नाही. काय नाही ते कचरा गोळा करणार आहे. 20% कमिशन वर गोळा करतोय.
चालतंय येतो घेऊन. हा हा हा. ए मी काय कचरा गोळा करणार वाटलं का तुम्हाला? ए कारण्या हाण रे याला. अयो. बाळा गप राहणं जरा रे. आजच्या दिवस फक्त हा. ए त्याला सोड, आता हे भाऊकडून काढायचा. आहे माझ्या डोक्यात ऐक. आता चला. हाय का पण? हा. चला. जेवण आहे ना? आहे बाबा. ना अहो, कसला विचार करताय? टाका हा म्हणून. विचार झालाय बरं का. मग म्हणा ना. 50% घेईन भाऊ. घ्या 50% घ्या, 100% घ्या, 200% घ्या. आम्ही जातो ज्वाळ्या घेऊन आणि मागवतो दारोदारी हिंडून. ती शांत. काय शांत शांत शांत. हा? ओय, कवर ओय, शांत ओय, बसायचं. राहिलं बाबा चाललो. प्लॅन फिस कटल शांत. प्लॅन फिस कटल. अहो नाना, हा. अहो, तुम्ही का मागायचं म्हणून काही मागताय राव. हा? अहो माणसं बघा, हा? टक्केवारी बघा. तुम्ही जर 50% म्हणत ह्यांनी काय घ्यायचं? हा हो का, माझ्याकडे ना तुमच्यासाठी एक भारी ऑफर आहे. हा सगळ्यांनी 20% घेतलेले, तुम्ही पण 20% घ्या. किती टक्के घेतले अहो 20% घेतलेत. करण्या? 20. आपल्या पण 20च आहे. हा 20%. आयला परवडत नाही बरं का. अहो घ्या, ठीक आहे तुमच्यासाठी 20%. असा माणूस पाहिजे. पिंटू शेट 20 20 20 20 20. मग तुम्हाला काय राहिलं? मला काय राहिलं? तुझ्या 20 मधलं 10 तुला आणि 10 मला आहे. म्हणजे सगळं प्लॅनिंग आपला, सगळं हे माझं आणि तुम्ही मलाच 10% देताय फक्त. मला नाही जमणार. अरे मला खेळायचंच नाही. मी चालू घरी. अर्धा टक्के तुला पण आहे आणि मला पण आहे. आता आता माणसं बघ ना, तू काही ना काहीतरी ऍडजस्टमेंट करावं लागेल आपल्याला. असली कसली ऍडजस्टमेंट असते का? आणि हे बघ कसं आहे, उद्या काय मॅटर झाला तर ह्यांची नावं पुढे येणार आहे, ह्यांचे चेहरे दिसणार आहे. आपलं काय आहे? कळणारच नाही कोणी केलंय ते. हे विचार कर ना द्वारा. आलं का डोक्यात आलं? 20% लक्षात ठेवा. 20% हा? माझा पण विषय बरं का. हा. 20% नाही ना, जरा चांगले गप्पा. गोळे लागणार आहे पुढे. तुमचा काही गोळ घाला. आम्हाला फक्त 20% मिळलं पाहिजे. हा. चालतंय घ्या 20% घ्या. चला सह्या करायला. जिथं पाहिजे तिथं. हा दोन आईश सह्या. करा. तिसरी- दिवाळी साजरी करा. मिठाई घ्या. घरच्यांना कपडे घेऊन जा. बस बस, प्लॅन प्लॅन फिक्स करेल. बस चला, सहाय्य करून घेऊ. चला आपल्या. चला 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 चला. चला. नका पिंटू शेट काय यांना 20% द्यायचं होय. आता द्यावं तर लागल. आता काय सांगायचं? पण याच्यापेक्षा मी होतो ना कुशा भाऊचा भाऊ. अरे कुशा भाऊचा भाऊ तू होऊ शकतो, पण तालाटे भाऊ साहेब तुला ओळखत यात, मग कसं करशील? मग आता पोरगी बनतो मी. अरे पण तू पुरी बनायचा मॅटर आहे का का? हा उगा काही नको बोलू नका तू. जेवढं मिळतंय तेवढं घे, नाही तर ते बी जाईन. दाढी मिशी काढून टाकतो सगळी. अरे दाढी मिशी काढशील, पण बॉडीचं काय करतो? याला याला 20%. अरे मारतो कुठं? काय छोटा ती कितीला ठरलंय? बसलं का नाही गिराईक? झाले का नाही नातेवाईक तयार? ओ सरपंच, तुम्ही पण गेला का 20%? बघू ना आता हे किती टक्के देतात. मी तर 20% घेतले. अरे 20 दिले तर चांगलंच आहे, पण नाही 100 तर 100. बघू काय होतंय ते. 100 नाही भेटतात. आम्हाला राहू द्या. बर कळंग कळंग किती घेतोय मी ती. पण तुम्हाला काय कस काय माहिती आम्ही काय करतोय ते? पिंटू शेठ सरपंच आहे मी, गावचा सरपंच. मला सगळं माहिती असते. छोटा ती तो जेव्हा तलाटे भाऊसाहेबाला फोन केलता का, तेव्हा मी आहे ना कामानिमित्त आहे ना त्यांच्या पाशीच बसलेलो होतो. तर ते मला म्हणले की तुमच्या गावामध्ये कोण मेलंय का, त्यांचा मृत्यूचा दाखला बनवायचे आणि त्यांच्या पोराला जमीन वापायची. मी आहे ना लगेच आबीला फोन लावला. अरे म्हणलं तुझे वडील काय एक्सपायर झाले का? तर म्हणला नाही. कोण म्हणलं असं? अहो ते तर चांगले ठणठणीत आहेत. आईला मला काहीतरी संशय आला. मग मी आहे ना अभिजितला फोन केला. म्हणलं तुमची काय जमीन वापायला आहे का? म्हणला नाही. मग मला आहे ना लक्षात आलं, म्हणलं काहीतरी हा प्लॅन आहे तुमचा. मग मी भाऊसाहेबाला म्हणलं भाऊसाहेब हां. मग भाऊसाहेब 5-5 मिनिटाला फोन करायचे. त्यांना पोरगा आहे, त्यांना पोरगी आहे, त्यांना भाऊ आहे, बारका पोरग आहे. आणि मग तुम्ही काय केलं? आणि तुमच्या माहिती करता सांगू का, छोटा हत्ती कुशाबाला नाही एकच पोरग आहे. त्याला पोरगी नाही आणि बारकं पोरग नाही. सरपंच एवढं सगळं आम्ही केलं आणि तुम्ही 5 मिनिटात पाणी ओतलं त्याच्यावर. अरे मग तुम्ही सांगा, गाव सोडून ती माणसं गेल्या तिकडं कामानिमित्त. अरे गावाकडं आहे त्यांचं काहीतरी 7-12 घर नोंद पिन. केव्हा तरी आपली यात्रा जत्रेला येतात ती माणसं, आणि तुम्ही काय करता गावाकडे येत नाही म्हणून. अरे त्या आबीचा आहे ना फोन असतो दर मला 8-15 दिवसाला. सरपंच काय चाललंय, कसं आहे, ख्याली खुशाली विचारतात ती. आपल्या यात्रेला आहे ना वर्गणी असते त्यांची दरवर्षी, आणि आता यात्रेला आहे ना तो आबी येणार आहे.
आला ना तू गाठ घालून देतो मी त्याची. मग त्याला विचार वापायचं बिपायचं जर काय असेल ना तर मग बघ, आणि काही टक्केवारी वगैरे काय द्यायची असेल तर दे. हा चला येऊ का हा. ना ना. हम्म. अहो तुम्हाला तरी कळायला पाहिजे, ही तरी पोरगाळ बारगाळ आहे. काय आता राव. काय म्हणत जमलं तर जमलं. काय 20% नाही 2% नाही. 20% नाही भेटणार 20% पाहिजे जरा 20% पाहिजे माझ्या काळी फुफ्फुस आतड्या बरगड्या तिने काढून दे 20% पाहिजे छोटा ती शांत